नाशिकमध्ये तृतीयपंथी म्हणजेच किन्नर समाजामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। धर्मांतर, धमकी आणि मारहाणीचा आरोप यामुळे शहरातील वातावरण चांगलंच पेटले। हा वाद किन्नर समुदायातील वेगवेगळ्या गटांमध्ये वर्चस्व, गुरु आज्ञा, वसुली, पैशांचा हिशोब या कारणांमुळेही पेटलाय। हा वाद इतका मोठा आहे की एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। आता एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणारा 35 वर्षीय तृतीयपंथी तरुण 2020 मध्ये एका तरुणाच्या माध्यमातून किन्नरसारखा वेश परिधान केलेल्या पार्वतीशी त्याची ओळख झाली। संबंधित व्यक्ती कलिकानगरमध्ये राहत असून घरी देवीचा दरबार भरवत ओळखीच्या माध्यमातून युवकाचे पार्वतीच्या घरी येणं जाणं सुरू झालं। अशाच संशयितानं युवकाचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले। काही दिवसांनी तक्रार झालेला संशय आला की ती पार्वती नसून अब्दुल जलालुद्दीन शेख असल्याचं समजलं। त्यामुळे त्यानं संपर्क कमी केला। यानंतर संशयितानं आत्महत्येची धमकी त्या तरुणाला दिली। गेल्या 6 महिन्यांपासून संशयितानं मोबाईलमधील अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं। तसेच पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास संबंधित तरुण आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। तक्रारीनुसार सलमा गुरुची शिष्या अब्दुल शेख उर्फ पार्वती पाटील हिने धर्मांतर कर नाहीतर 15 लाख रुपये दे अशी मागणी केल्यानं पंचवटी पोलीस स्टेशन येथे खंडणीचा आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोघींना अटक व्हावी यासाठीची मागणी करणारं निवेदनही देण्यात आले। या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं गेलं की सलमा गुरु आणि तिच्या साथीदारांनी पारंपरिक पद्धतीनं देवदेवतांची पूजा करायची नाही म्हणून धमकी देत धार्मिक भावना दुखावल्या। हिंदू किन्नर आखाड्यावरती ताबा मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं निवेदनात म्हटलं गेलं। सलमा गुरु यांनी अपशब्द वापरल्याचं यात म्हटलं गेलं। याबाबत सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। हिंदू पूजा पद्धतीला विरोध म्हणजे संविधानाला विरोध असून त्यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार व तत्त्वे याचा अपमान करणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी असंही निवेदनामध्ये म्हटलं गेलं। यानंतर नाशिकमध्ये किन्नर आखाड्यामध्ये वेगवेगळे गट पडले। किन्नरांना मिळणाऱ्या धमक्या आणि त्यांचे बळजबरीनं होणारं धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाही काढण्यात आला। घारपुरे घाट ते जिल्हाधिकारी कार्यालयासह हा मोर्चा करण्यात आला। आमदार देवे आणि फरांदे यांच्यासह मोठ्या संख्येनं किन्नर तसेच सकल हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी देखील झाला। मात्र यानंतर ज्या सलमान नायक यांच्यावरती धर्मांतराचे आरोप झाले होते त्यांनीही थेट पोलीस आयुक्तालय गाठलं। किन्नर जिहादचे आरोप करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं। धर्मांतराचे आरोप करून समाजात तेढ आणि खोटे आरोप लावणाऱ्यांवरती कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। त्यामुळे आता नाशिकमधलं वातावरण चांगलंच ढवळून निघले। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल।